तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. मित्रांनो मी 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ सोडला होता आणि त्याच्यावरती मला इतक्या मित्रांची कमेंट आली की म्हणे ज्यावेळेस पण आपण घर बनवत असतो म्हणे, तर घर बनवताना प्रामुख्याने आपण जे देवघर असतं म्हणे घरामध्ये, तर देवघर आपण कुठल्या दिशेला घेतलं पाहिजे म्हणे आणि त्याच्या दिशेची असून तासून आणि कशा पद्धतीने त्याची मांडणी केली पाहिजे. तर आपल्याला सगळे एकदम व्यवस्थित सांगणार राहुल मिस्त्री. तर राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. तर आपल्या मित्रांनी एकदम सोप्या भाषेत सांगा की जेणेकरून ज्यावेळेस पण ते नवीन घराचं काम करतील आणि नवीन घराचं काम केल्यानंतर ते जेव्हा देवघराची स्थापना करणार आहे ती योग्य दिशेला होणार आहे आणि योग्य दिशेला झाल्यानंतर जो आपल्याला देवाचा फायदा होणार आहे तो देवाचा फायदा नक्की घरामध्ये होणार आहे. आणि वास्तुशास्त्रामध्ये काय महत्व ते पण सांग. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण घर बांधणार आहे त्यावेळेस देवघराचा विचार करणं खूप महत्वाचं राहतं, कारण सर्वात जो महत्वाचा पॉईंट असेल तो देवघर कसं असलं पाहिजे. तर मित्राची कमेंट अशी होती, बा आपलं किचन मध्ये देवघर चालतं का? तर सर्वात प्रथम ज्या मित्रांचा असेल त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ घेतला आपण. तर देवघर हे ईशान्य दिशातच पाहिजे. पण भविष्यात काय होतं, ईशान्य दिशात जर आपला हॉल असला आणि तिथे जर देवघर केला तर बाहेरच्या माणसाचा वाद जास्त राहणार आहे, म्हणजे अनेक पद्धतीचे लोक येऊ शकतो. तर तो कुठतरी देवाला तो दोष होणार आहे. तर त्याकरता जर तुम्ही जर समजा मिनिमम स्क्वेअर फुटामध्ये जर बंगला बांधायचा असेल आणि तुम्ही स्पेशल देवघर जर नसेल पण तर शक्यतो तुम्ही टाळायला पाहिजे हॉलमध्ये देवघर घेण्याकरता. पण तुमचं जर मोठं स्क्वेअर फूट आहे स्पेशल देवघर बांधता तर तुम्ही ईशान्य स्पेशल देवघर काढू शकतात. पण आपले जे मिडियम लोक आहेत ते असं स्पेशल काढू शकत नाही. त्याकरता किचन मध्ये चालतो का? किचन मध्ये चालतो, पण त्याच्या काही 3-4 स्टेप आहे, तुम्ही त्या लक्षात घेतलं पाहिजे. नंतरच तुम्ही तो विचार केला पाहिजे देवघर किचन मध्ये चालतो का नाही म्हणून. सर्वात प्रथम ज्यावेळेस तुम्ही ईशान्य दिशात किचन मध्ये जर देवघर करत असाल तर त्याची काळजी घेणं 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहे. पहिली गोष्ट, तुम्ही त्या घरा जे किचन असेल त्याची साफसफाई एकदम योग्य पद्धतीने केली पाहिजे. ती दररोजच्या दररोज साफसफाई झाली पाहिजे. तिची दररोजच्या दररोज समजा जे देवारे असेल त्याचं स्नान झालं पाहिजे, पूजा झाली पाहिजे. अशा पद्धतीने त्याची एक राहिली. दुसरी एक, नॉन व्हेज किंवा असे व्हेज जे असेल तर जे शक्यतो आपल्याला जे माळकरी असेल तर त्याच पद्धतीने त्या किचन मध्ये झालं पाहिजे. जसे की असं चिकन मटन असं काही व्हायला नाही पाहिजे. तिथे ना योग्य पद्धतीने भाजीपाला अशा पद्धतीचं तिथं वालं जेवण तयार झालं पाहिजे. राहिले एक. दुसरी जी सर्वात महत्वाची गोष्ट असेल ती, तर जे आपले जे घरातले जे योग्य मंडळी तेच त्या देवघर पैसे राहणार आहे, म्हणजे तिथं तो देवघर 100% चालतो. पण जर तुम्ही देवघर केला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचं नियोजन केलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये ना अशा पद्धतीने व्यवस्थित जे असेल साफसफाई ठेवली पाहिजे. व्यवस्थित तिथं जे आपलं दैनंदिन जीवन आहे, जे आपण जेवण बनवणार आहे ते योग्य पद्धतीचं आहे का नाही त्याचा विचार केला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही देवघर बनवू शकतात आणि ह्या पद्धतीने तुमचं वाला जे येणारी जे समजा ऊर्जा आहे ती वाढू शकतात. तर ठीक आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने आपल्याला राहुल मिस्त्रीने सांगितलं की जे देवघर असेल ते ईशान्य दिशेमध्ये चालत असतं. ईशान्य दिशा ही देवघरासाठी शुभ मानली जाते. पण बऱ्याचशा मित्रांचं असं काहीच म्हणजे जिथं काही शहर भाग असेल किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही भागात असेल तर जास्त मोठे किंवा छोटे घर असल्यामुळे तिथं शक्यतो स्पेशल आपल्याला ईशान्य दिशेमध्ये देवघर